₹450 हे स्टील डील आहे ऍक्च्युअली. काळं पडणार नाहीये, त्याचं स्क्रॅच गेलं की काळं होईल किंवा असाही आहे नाही, अशीच्या अशी शाईन राहील. सध्याचा हा हसली स्टाईल ट्रेंड आलेला आहे ब्रास मध्ये, प्युअर ब्रास आहे हा. ऍक्च्युली बाजूबंद पण आहे, पण हा आपण हा पण असा होऊ शकतो. तर हा अतिशय सध्या जर तुम्ही हिरा मंडी फ्लीवर मध्ये असाल आणि त्या क्लासिक ज्वेलरीच्या झोन मध्ये गेला असाल तर हे असे पीसेस सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. नवरत्न स्टाईल, पण थोडा वेगळा युनिक स्टाईल आहे त्याची आणि छान असे डेलिकेट त्याचे इयरिंग्स. त्यानंतर आता सध्या ट्रेंडी असलेलं हँड पेंटेड हे कलेक्शन आहे. सो हे मोनालिसा स्टोन्स मध्ये हे हँड पेंट केलेला छान पेंडंट आहे. कशी आहेस मैत्रिणी, तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंगची मी चित्राली. आज काहीतरी हटके करूया असं नेहमी म्हणते आणि आज असंच काहीतरी करणार आहोत. पण त्याआधी आपण काय करणार आहोत ते सगळं जाणून घेणार, पण कुठे कसं काय ते सगळं सांगणार आहे. कारण मी आज एक खास ज्वेलरी ब्रँड एक्सप्लोर करणार आहे ज्याचं नाव सुद्धा खास आहे, ते म्हणजे हिरकणी. सो हिरकणी या नावातच इतकं काय काय स्पेशल आहे. सो असाच छान स्त्रियांसाठी असलेला हा ब्रँड आहे. जर्मन सिल्वर किंवा काही एक्सक्लुझिव्ह डिझायनर पीसेस ही त्यांची हटके स्टाईल आहे. ते सगळं काय आहे ते एक्सप्लोर करणार आहोत. पण तिथे पोचायचं कसं, दिसलं तर आहे मागे, तुला दिसतंय तर मागे स्वामींचा मठ आहे दादर मधला. सो मठाच्या इकडे आले की समोर ती कोहिनूरची बिल्डिंग दिसते. मठाची गल्ली जशी आत जाते रानडे रोडला, तिकडनं तुला आत यायचंय. समोर हिरकणीचा ब्रँड दिसेल, पण तिथे जायचं कसं थोडं कन्फ्युजिंग आहे. म्हणून हा व्हिडिओ मी मुद्दामून तसा स्टार्ट करते सो दॅट तुला पोचायला इझी पडेल. सो त्या मठाच्या गल्लीतून आत आलीस की अगदी त्याच फुटपाथला पुढे यायचंय. हिरकणी दिसेल तुला. खाली विश्मी नावाचा ब्रँड आहे जो आपण आधी कव्हर केलेला आहे, तुला माहिती असेल, पाहिलं असेल तर. तिकडनं पुढे गेलीस की परत तुला हिरकणीवरती लिहिलेलं दिसेल आणि मग इथे एक छोटासा गेट आहे, बी विंग, आणि तिथे अगदी पहिल्या माळावरच आहे. सो इथनं आपण जाणार आहोत आणि नंतर हिरकणीमध्ये काय मिळणार आहे चल पाहूया. तर अगदी पहिल्या माळ्यावर चढल्यावरच मी तुम्हाला दाखवलं की कसं येणार आहात. तिकडे आल्यावरती पहिल्या माळ्यावर चढल्यावरच हिरकणी दिसतं आणि हिरकणीच्या बद्दल मी फार एक्साइटेड आहे. कारण काय अगदी सुरुवातीलाच एवढे सगळे खास पीसेस आहेत. सो बघूयात, भेटूयात त्यांना. हाय अदिती. हॅलो. थँक्यू सो मच. सो अदितीचा हिरकणी ब्रँड मी गेले अनेक दिवस ऐकत होते. त्याचे काही पीसेस खूप एक्सक्लुझिव्ह आहे असं सुद्धा कळलं होतं. सो ते कलेक्शन आज मज्जा पिंक एक्सप्लोर करणार आहे. चल पाहूया. तर अदितीचा हिरकणी ब्रँड, ऍक्च्युली हिरकणी हे नावच खूप असं छान एक्साइटिंग आहे आणि त्यामुळे आणि ब्रँड म्हणजे ज्वेलरी तर पाहू तिकडे फक्त ज्वेलरी आहे. सो अदिती काय रेंजेसनी स्टार्ट होते? आपली साधारण 250 पासून इयरिंग्स चालू होत आहेत. छान कोरियन स्टड्स आहेत आपल्याकडे. आता सध्या फॅशन आहे कोरियन ज्वेलरीची. सो कोरियन म्हटल्यावर आय एम शुअर लोकांचे कान असे, आणि आता सध्या यंग जनरेशनला एकदम छोटं असं मिनिमलची फॅशन आली आहे. सो त्यांच्यासाठी पण आपल्याकडे आहे, हर एज ग्रुप साठी आपल्याकडे आहे. त्यामुळे 250 पासून इयरिंग्स आपल्याकडे स्टार्ट होत आहेत. ती साधारण कॉकटेल छान पार्टीवेअर ज्वेलरी पर्यंत 1000 ची रेंज रिझनेबल आहेत आपले सगळे. पण युनिक पीसेस मिळतील तुम्हाला बघायला. येस 1000-1500 पर्यंत नक्की आपल्याकडे व्हरायटी बघायला. काय हवंय अजून तो स्टार्ट करूया आपण. 250 ची जी रेंज आहे काय आहे, म्हणजे कोरियन ज्वेलरी आहे ती काय आहे ती तर बघूया आपण. ह्याला ऑफिस हे बघ, हे सगळी छोटी एकदम डेलिकेट अशी पीसेस आहेत. प्रत्येक डिझाईन हे युनिक आहे, डेलिकेट आहे. हा हे बघ. सो येस, तर तुम्ही बघितलं तर ते अगदी बारीक आहे. कानाच्या हिशोबाने बघितलं पण ते तितकंच सुंदर आहे. म्हणजे जरी छोटे असतील तरी स्टँड आउट होतात. ह्याला आपण ऑफिस वेअर कलेक्शन सुद्धा म्हणू शकू किंवा आजकाल यंग क्राऊड जनरेशन साठी सुद्धा खूप छान सुंदर अशी. ही 250 ची रेंज आहे. ओके. आणि मग ह्याची जे शाईन आहे किंवा शाईन पण छान अशीच राहील. थोडीशी काळजी घ्यायची म्हणजे आपण पाण्यापासून थोडंसं लांब ठेवायचं, परफ्यूम वगैरे, म्हणजे आपण एकदम रेडी झाल्यावर अगदी निघताना ज्वेलरी घालायची. पण मग ही शाईन वगैरे राहते? शाईन राहते, हो
हो हो एव्हरी. ओके, सो ह्याच्यात बरेच ऑप्शन्स आहेत. जर इकडे तुम्ही पाहिलेत तर इथे 101 असं कलेक्शन आहे. आणि हे कसं आहेत? हे 300 चे. ओके, सो हे बघा बटरफ्लाय खूप प्रिटी आहे, किती गोड आहे, अगदी गोड आणि मोठे पण आहेत त्या मनाने. आणि 300 इज व्हेरी, आणि त्याचं शाईन खूप सुंदर आहे. सो हे सगळी ही ज्वेलरी इज कोरियन. हो, हे कोरियन स्टाईल मध्ये आहेत. हा पण एक सुंदर पीस आहे, सध्या ट्रेंडी आहे, शायनी. आपल्याला इव्हिनिंग पार्टीज ना वगैरे सुद्धा जाताना वन पीस ची आहे खूप गाऊन्स वर वगैरे सुद्धा हे छान दिसू शकतात. ह्याची 350 आहे. सो ह्याच्यात सिल्वर आणि रोज गोल्ड अशी 2 पॅटर्न आहेत आपल्याला. 2 ऑप्शन्स आहेत. जर तुम्ही पाहिलेत तर हे सिल्वर आहे, म्हणजे बाजूला ठेवून कळतंय सिल्वर आणि रोज गोल्ड. ते थोडं गोल्ड वरती पण जाऊ शकतं, गोल्डन असं पण आहे. सो येस, आणि मग काय स्पेशालिटी आहे? बिकॉज मला बरंच काय काय दिसतंय. सो सगळं आपण एवढ्या वेळात एक्सप्लोर करू शकू की नाही माहित नाही, पण आय एम शुअर काही स्पेशल पीसेस आहेत, काही स्पेशल ज्वेलरी आहे ज्याच्यामुळे हिरकणी हा ब्रँड थोडा वेगळा ठरतो. सो ते काय आहेत? सुरुवातीची आपली स्पेशालिटी ऍक्च्युली जर्मन सिल्वर रेप्लिका पासून चालू होते. म्हणजे माझा ब्रँड एस्टॅब्लिश झाला तेव्हापासून ऑक्सिडाइज आणि जर्मन सिल्वर मध्येच मी जास्त डील करत होते. आणि आता आपण त्याच्या टेम्पल ज्वेलरी, महाराष्ट्रीयन स्टाईलची ज्वेलरी, अमेरिकन डायमंडची सध्या खूप छान व्हरायटी आलेली आहे. सो आता आपल्या स्टुडिओमध्ये तुम्हाला सगळ्या हर प्रकारची ज्वेलरी बघायला मिळेल. ठीक आहे, सो चला ते थोडं कलेक्शन काय आहे हटके चल पाहूया. सो आता पहिल्यांदा जर्मन सिल्वर रेप्लिका मध्ये ह्यातही टेम्पल ज्वेलरीची फॅशन आली आहे. हे खूप सुंदर असं देवीचं डिझाईन आहे आणि छान इथे वरती देवीचेच छान छोटे छोटे पीस हे आहेत आणि खूप सुंदर ऍक्च्युअली कोरिओग्राफ. म्हणजे अगदी देवीचे फीचर्स जर बघितले तर चेहरा सुद्धा खूप सुंदर आलाय. म्हणजे अनेकदा असं होतं की छोटे झाल्यावरती त्याचे फीचर्स कधी कधी दिसत नाही, पण तसं नाहीये. इथे जर तुम्ही पाहिलात तर अगदी तो चेहराही रेखीव आहे आणि त्या कमळापासून सगळं, मोर पासून सगळे डिटेल्ड डिझाईन आहे त्या. आणि छान हे आहे सुंदर असं, त्याला पर्ल्सची पण खाली लटकन लावलेली आहे, त्या विथ इयरिंग्स येतील. सो हा पहिला सेट झाला आपला जर्मन सिल्वर मध्ये. ही साधारण आपली 1200 ते 1500 1800 अशी रेंज आहे. डिझाईन प्रमाणे आपल्या रेंज आहे. ह्या सेटची 1000-1200 अशी सेट्स आहेत, पण आपल्याकडे नॉर्मल 500 पासून सुद्धा सेट्स आहेत. सिंपल अगदी ऑक्सिडाइजचे जसे आहेत ते अगदी पण बघणार आहोत 500 वाले सेट्स काय आहेत. येस, सॉरी. आणि इथे लाव, इथे हा पण एक स्टेटमेंट पीसच आहे जर्मन सिल्वर मध्येच. खूप असं सुंदर. आजकाल प्लेन लिननच्या खादी साडीज वर वगैरे, इव्हन ऑफिस मध्ये सुद्धा हल्ली अशी ज्वेलरी घालू शकतं. एकदम सिंपल साडी आणि स्टेटमेंट ज्वेलरी जे आपण म्हणतो, स्टेटमेंट पीस. आणि मागे थ्रेड असतो, त्यामुळे आपल्याला हवी तशी लेंथ ऍडजस्ट करतो. हे विथ इयरिंग्स येतात. ओके. शिवाय हा एक सिंपल असा नुसता नेक पीस आहे, खूपच सुंदर आहे. हा पण थ्रेड मध्ये केलेला ट्रायबल स्टाईल ज्वेलरी म्हणतो आपण, त्या प्रकारात आहे. बेसिक प्लेन कुठलेही ब्लॉक प्रिंट्स किंवा आता कॉटन ब्लॉक प्रिंट्सची फॅशन आहे. त्याच्यानंतर आता कलमकारी, ह्याचे सगळे फॅशन्स आहेत. सो ब्लॉक प्रिंट्स, बेसिकली जे ब्लॉक प्रिंट्स आहेत, कॉटन आहेत, त्याच्यावर अशी ज्वेलरी खूपच सुंदर दिसते. किंवा अगदी प्लेन टॉप्स, ड्रेसेस, कॉटन ड्रेसेस, साडी. इंडो वेस्टर्न वर पण हे हल्ली खूप फॅशन आली आहे, आपण ते घालू शकतो. अशी काय रेंज आहे? ह्याची साधारण 800-850 अशी रेंज आहे. 800-850 आणि खूपच स्टडी आहे ऍक्च्युली. ते ब्रास मधले असतात हे पीसेस. क्वालिटी सुद्धा खूपच सुंदर आहे. हो, आणि म्हणजे अगदी सुंदर क्वालिटी. हातात घेतल्यावरती कुठे बॅक साइड म्हणजे हलकं नाहीये किंवा हे नाहीये, त्यामुळे येस, क्वालिटीसाठी. आणि शिवाय परत आपल्याला लेंथही ऍडजस्ट करता येते. त्यानंतर आता सध्या ट्रेंडी असलेलं हँड पेंटेड हे कलेक्शन आहे. सो हे मोनालिसा स्टोन्स मध्ये हे हँड पेंट केलेला छान पेंडंट आहे. खूपच सुंदर आहे हे, अगदी. आणि त्याला छान खूपच सुंदर आहे. खूप सुंदर स्टेटमेंट ज्वेलरी म्हणतो आपण, आणि त्याला मॅचिंग मीनाकारी तसे आहेत. आणि ह्याची काय रेंज आहे? ही पण साधारण आपली तशीच 1200-1300 अशी रेंज आहे. 1000-1800च्या रेंज मध्ये तुम्हाला खूप सुंदर पीसेस आणि व्हरायटी बघायला मिळणार आहेत. हे तर आम्ही अगदी त्याच्यातलं थोडके पीसेस दाखवते, बिकॉज व्हिडिओ मध्ये बघायला भरपूर आहे. पण इथे आलात तर तुम्हाला खूप आवडेल, कारण की नजर जाईल तिकडे एक्सक्लुझिव्ह आणि हटके डिझायनर अनोखे पीसेस दिसतात.
तर सुरू व्हायच्या आधी हिरकणी टू हिरामंडी ट्रान्झिशन झालंय जरा माझं. तर हा अतिशय सध्या जर तुम्ही हिरामंडी फ्लीवर मध्ये असाल आणि त्या क्लासिक ज्वेलरीच्या झोनमध्ये गेला असाल तर हे असे पीसेस सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत. सो अगदी सुंदर आहे. हे काय अगदी 400 रुपयाला आहे, फक्त 400 रुपयाला आहे. आणि त्याचा लुक बघा घातल्यानंतर तर तो, आणि जर बघितलं तर तो खूप मोठा आहे, म्हणजे अगदी छान प्रॉपर. सो येस, सो तसेच स्टेटमेंट मध्ये हा छान झुमका पण आहे आपल्याकडे. खूपच सुंदर आहे तो, म्हणजे घातल्यानंतर जर 3-4 लोकांनी विचारलं नाही तरच म्हणजे नव्वल आहे. आणि काय रेंज आहे ह्याची पण अशीच 500-700. ओके, 500 to 700 मध्ये पण अशा त्यांच्याकडे बरेच झुमके आहेत आणि बरेच कानातल्यांसाठी आय एम शुअर खूप सुंदर कलेक्शन आहे. टू सी द इयरिंग्स कलेक्शन. खूप मोठा नको असेल तर आपल्याकडे छोटे सुद्धा लाईट वेट ऑप्शन्स आहेत. प्रत्येक डिझाईन वेगळं आहे आपल्याकडे. झुमका, ह्याला झुमका म्हणू शकता, इयरिंग काहीही म्हणू शकता, पण आपल्या लखनवीवर वगैरे असं छान बालीला थोडस एक अपग्रेड केलेलं आहे थोडस. जर बघितलं तर हे 300 रुपयाला आहे फक्त. आणि ह्याच्यात कलर्स वगैरे असतात, वगैरे व्हरायटी असते. ओके ओके, वेगवेगळे कलर्सही आपल्याला. काय सुंदर आहे, ॲनिमल लव्हर्स म्हणू शकतो. काय हे फक्त 300 रुपयाला आहे. म्हणजे यू वुडंट बिलीव्ह त्याचे डायमंड्स आणि हे लुक बघितल्यावरती कोणीही बिलीव्ह करणार नाही की हे 300 रुपयाला आहे. अगदी छान डिझायनर पीसेस वाटतात ते. इवन हा पण एक छान सध्याचा ट्रेंडिंग म्हणू शकतो, लाईट वेट. खूपच सुंदर आहे. ऍक्च्युली सगळ्यात हल्लीच्या कॉटन ड्रेसेसवर वगैरे साडी जाती. ब्लॅक सगळ्यांचा फेवरेट कलर आहे, त्यामुळे ब्लॅक मध्ये म्हणजे इयरिंग्स तुम्ही मागाल आणि तुम्ही बघाल तिकडे, तर तिकडे ना एक अख्खं सेक्शन आहे कानातल्यांचं. तर आपण पटकन त्या कानातल्यांकडे जरा जाणार आहोत, बिकॉज मी स्वतः ते सेक्शन बघून खूपच अशी हैराण झाली आहे, थक्क झाले ऍक्च्युली मी खूपच. हा. सो हे बघा, हा पण एक सुंदर, खूपच सुंदर आहे. अगदी 350 रुपयाचे आहेत हे दोन असे छान वेगळे सुंदर. हे ब्रास मधले आहे. हे थोडस तुम्हाला जर वेस्टर्न पार्टीवेअर हवं असेल तर हे आहेत. हे हा पण आहे एक, हा पण हा 900 रुपये, पण ते वर्थ आहेत. आणि ही अशी ज्वेलरी जर तुम्ही घातल्यानंतर जर अतिशय, हे 450 रुपीजला आहेत, फक्त 450 रुपयाला आहेत. अतिशय सुंदर आहे खरंच, म्हणजे त्याचे स्टोन्स कुठेच. 450 रुपयाला हे स्टील डील आहे ऍक्च्युली. आणि त्याच्यात कलर्स आहेत, ऑप्शन्स आहेत. हे बघा 350, म्हणजे 300-350च्या रेंज मध्ये तुम्हाला असं सुंदर सुंदर कलेक्शन मिळणार आहे. हे 400 रुपयाला आहे. 380. अगेन तुम्ही जिथे बघाल, हे बघा हे असे जर्मन सिल्वर मधला. येस, हे फक्त 400 रुपयाला आहे. ब्रास मध्ये आहेत हे फक्त 400 रुपयाला आहे. जर तुम्ही बघितलं, हा एक पीस बघा, म्हणजे जिथे नजर जाते तिथे सुंदर आणि सुंदर, एवढंच म्हणायचं वाटतंय. 350 रुपये फक्त. हा एक आहे. त्याच्यानंतर हँड पेंट मध्ये हा आहे. वाव, हा 250 रुपयाला आहे फक्त. यात आपल्याकडे भरपूर कलर्स, व्हरायटी स्टोन्स मध्ये. आणि हे किती छान आहेत मोर. हे पण एक स्टेटमेंट पीस मध्ये होऊ. आणि खूपच वेगळं आहे ते. 850 रुपयाला आहेत, पण ते बघा किती वेगळे आहेत ऍक्च्युली. त्यामुळे जर तुम्हाला हटके इयरिंग्स हवे असतील, वाव, तर त्याची लुक आणि शाईन हुप्स मध्ये बघा अगदी कलरफुल. आणि हे सो जर मी परत सांगते, जर तुम्हाला इयरिंग्स हटके वेगळं काहीतरी शोधतायत, शिवाय आपले नेहमीचे पार्टीवेअर, येस, आणि बरंच काय आहे. तुम्ही जर इथे याल तर मला बघायला म्हणजे वेळ नाहीये, इतके तिकडे ज्वेलरी. हे 250 रुपयाला तर बेस्ट आहे. आणि त्या व्यतिरिक्त बरंच काय. पण मी सांगेन तुम्हाला की तुम्ही प्लीज इयरिंग्स साठी दुसरीकडे कुठेही जाऊ नका. इयरिंग्स साठी हे असे क्लासिक कलेक्शन, हे बघा संपतच नाहीये. छोट्यापासून छान झुमक्यांपर्यंत पण व्हरायटी आहे. वाव, हे बघा इथे पण आहेत असे. सो इयरिंग्सचं त्यांचं कलेक्शन प्लीज एक्सप्लोर करा. बाकी तुम्ही काय एक्सप्लोर करताय की नाही मला माहिती नाही, पण इयरिंग्सचं कलेक्शन खूप सुंदर आहेत. आणि खूप, हे बघा, हा अनोखा हटके डिझाईन्स. हे तुम्हाला तसे बाहेर कुठे पाहायला स्टाईल मध्ये होऊ शकेल. जर्मन हो, खूपच खणाच्या साडीवर. राईट. हो, आता सिल्वरची.
सो तुम्ही जर अगदी 250-300 पासून काही हटके छान पीसेस, हे बघा म्हणजे मी एक एक बघतेच आहे आणि म्हणजे स्टड बेस मध्ये पण आहे. राईट, म्हणजे मी इतकी सरप्राइज्ड आहे की ह्या प्राइजेस मध्ये असं कलेक्शन यांच्याकडे. सो इयरिंग्स साठी प्लीज कुठेही जाऊ नका, इकडे नक्की या, बिकॉज अदितीकडे इतकं सुंदर कलेक्शन आहे. काही ना काहीतरी. अग्रीड, प्रत्येक ड्रेस साठी, प्रत्येक लुक साठी, इंडियन असेल, वेस्टर्न असेल, इंडो वेस्टर्न असेल, अगदी ऑफिस वेअर पासून. पण हे सेक्शन साठी इकडे नक्की या आणि आय एम शुअर तुम्ही मला थँक्यू म्हणाल आफ्टर यू कम हिअर. कारण की स्वतः येऊन जेव्हा तुम्ही पाहाल ना, तुम्हाला त्यातलं काय घेऊ आणि काय नाही असंच होणार आहे. सो इयरिंग्स साठी थम्स अप आहे कलेक्शन आणि त्यांचे रेट्स आर टू गुड. सो त्या व्यतिरिक्त पण बरंच काय काय. चल पाहूयात. सो इयरिंग्स बद्दल बोलतोच आहे तर हे काही पीसेस वेगळे ठरतात कारण की ते असे अगदी उठून दिसतात. हो, सो सध्या ब्रास मध्ये आपल्याकडे खूप छान फॅशन आलेली आहे आणि त्यात सुंदर प्रत्येक डिझाईन असं युनिक केलेलं आहे. फ्युजन म्हणू शकतो आपण. याच्यामध्ये कॉकटेल ज्वेलरी हल्ली त्याच्यात पण आहे आणि त्याच्यात बघा हे लीफ स्टाईल्स मध्ये की ज्यांना खूप हेवी नको आहेत आणि लाईट वेट पण आहेत. येस, आणि लाईट वेट पण आहेत पण काहीतरी वेगळे हवे आहेत. सो त्यांच्यासाठी हे ब्रास मधलं ट्रेंडी कलेक्शन आहे एकदम आपल्याकडे. येस, आणि हे शाईन क्वालिटी ह्याची अशीच राहते, काळं पडणार नाहीये, त्याचं स्क्रॅच गेलं की काळं होईल किंवा असाही आहे नाही, अशीच्या अशीच शाईन राहील. त्याच्यानंतर कॉकटेल मध्ये हलतं तर सध्या पार्टीवेअरचं हे आहे, पार्टीजचा सीझन आहे. वेडिंग रिसेप्शन्स म्हणा किंवा एक पार्टीवेअर साडी एक नुसतं इयरिंग घातलं तरी चालेल. हे सगळे पार्टीवेअर कलेक्शन आहे आपलं इयरिंगचं. हे सगळे अमेरिकन डायमंड मध्ये प्रीमियम क्वालिटी आहे सगळ्याची. 1000, 1200, 1100 अशी सगळी रेंज आहे. पण ते पीसेस खूप सुंदर आहेत सगळे. अमेरिकन डायमंड मध्ये, सीझेड मध्ये हे अगदीच आपल्याला ट्रेडिशनल पद्धतीचा पण छान असं. येस, रोज गोल्डन. आणि ह्याच्यावर आपल्याला अगदी ग्रीनला ग्रीन मॅचिंगच हवं असंही नाही आपण. येस येस. आणि शिवाय हे असेल आता वेडिंग सीझन किंवा साखरपुडा म्हण, त्याच्यासाठी हे छान गोल्डन मध्ये आपल्या ट्रेडिशनल हे अँटिक लुक आहे. हा एक आहे प्रकार. ह्यातही खूप डिझाईन्स आहेत आपली झुमकामध्ये. ह्याची साधारण 900-1000 अशी रेंज आहे प्रत्येक. हो, रिझनेबल आहेत आपले सगळे. सो असं कलेक्शन आहे. येस. आता त्या व्यतिरिक्त काय आहे आणि बेसिकली सेट्स मध्ये पण खूप ऑप्शन आहेत. सो हे टेम्पल ज्वेलरी काहीतरी वेगळं आहे आणि त्याच्याबद्दल बरंच ऐकलंय. हो, टेम्पल म्हणजे सध्या आता हे आपली देवीची डिझाईन्स असलेली ज्वेलरी ही आता सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे. खूप छान दिसते आणि ही आपली 1000च्या आत आहे. त्यामुळे आपल्याला गिफ्टिंग साठी पण हा खूप सुंदर असा ऑप्शन होऊ शकतो. त्यातही आपल्याकडे भरपूर डिझाईन्स आहेत चेन पेंडंट स्टाईल मध्ये. हे खूप सुंदर असं एलिफंटचं डिझाईन आहे आणि त्याला मॅचिंग असे त्याचे इयरिंग्स आहेत आपल्याला. खूपच छान आहे. सो आपल्याला गिफ्ट द्यायला पण एक सुंदर असा सेट पीस म्हणू शकतो. ही पण अशीच आहे 800-900 हीच रेंज आहे. नेक पीस. हो हो हो, सगळं आहे. आणि गिफ्टिंग साठी पण छान आहे. सुद्धा अगदी डेंटी काय हवं असेल तर खूपच सुंदर आहे. शिवाय हा एक हे ब्रास मधलं आहे. हे 2000 ची रेंज मध्ये जातं. हे नवरत्न स्टाईल पण थोडा वेगळा युनिक स्टाईल आहे त्याची आणि छान असे डेलिकेट त्याचे इयरिंग्स आहेत. हे छान असं एक फ्युजन छान स्टेटमेंट मंगळसूत्र म्हणू शकतो आपण. तो पण एक प्रास आहे. आणि त्याच्यावर इयरिंग्स पण येतात. गेरू पॉलिश म्हणतात ह्याला. प्रत्येक तुम्ही बघाल गोल्डनचा सुद्धा शेड मध्ये फरक आलेले आहे. बँगल्स मध्ये पण तुमच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत. हो, टेम्पल ज्वेलरी असल्यामुळे ही टेम्पल स्टाईल साठी मध्ये पण आपल्याकडे छान असे बँगल्स आहेत, कडा आहेत. आणि ही 1800ची 1800च्या हा दोन. हो, स्टोन स्टडेड आहे आणि छान कार्विंग केलेलं आहे. आणि हे ऍडजस्टेबल आहे, ओपनेबल आहे. ओके, त्यामुळे आपल्याला साईज साठी हे नाहीये, प्रॉब्लेम नाहीये. शिवाय हे अशा अमेरिकन डायमंड मध्ये सुद्धा बँगल्स आहेत, व्हेरायटी आहे. गोल्डन मध्ये, सिल्वर बेस मध्ये अशी वेगवेगळी डिझाईन्स आहेत आपल्याकडे. बँगल्सची रेंज काय स्टार्टिंग? बँगल्सची रेंज आपली 500 पासून पेअर्स चालू होत आहेत. ओके.
ते 2022 2,000-2,500 पर्यंत रेंज आहे डिझाईन्स प्रमाणे. सो वेगवेगळे ऑप्शन्स आहेत त्याच्यात पण तुम्ही घ्याल तसे वेगवेगळे डिझाईन्स आहेत. क्वालिटी मुळात खूप सुंदर आहे. कलरचे त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यात कलरचा काही इश्यू होणार नाही. ते ब्रास मध्ये मगाशी आपण जे बघितलं त्याच्यामध्ये हे काहीतरी वेगळं दिसतंय. तो हे सध्याचा हा हसली स्टाईल ट्रेंड आलेला आहे ब्रास मध्ये. प्युअर ब्रास आहे. शाईन पण बघू शकता तुम्ही. ती शाईन नाही असेच आहे. आणि हे आपल्या इंडो वेस्टर्न स्टाईल गोल्डन आहे म्हणून ट्रेडिशनल नाही. सध्या आपण वेस्टर्न वर वगैरे सुद्धा घालू शकू असे पीस आहेत. त्याच्यात पण आपल्याकडे भरपूर डिझाईन आहे, कलेक्शन आहे. आणि आता जर हे महाराष्ट्रीयन कलेक्शन जे ते आपलं फेवरेट आहे ते कधीच जे आउट ऑफ फॅशन होणार नाही असं छान मोत्याचं आणि रुबीचं अगदी छान सुंदर आहे. सो ही पण आपल्या नथीचं कलेक्शन आहे. 200 पासून अगदी छान रेंज चालू होते. या पण ब्रास मधल्या आहेत, आपल्या हाताने बनवलेल्या. अमेरिकन डायमंड मध्ये आहेत, पर्ल मध्ये आहेत बनवलेल्या. सध्या हे मोराचा पैठणीवर वगैरे सुद्धा हे मोराचे डिझाईन जातील अशी. तिथेही प्रत्येक मोराचं डिझाईन बघाल तुम्ही वेगवेगळे आहे. मोराच्या ह्याच्यात पण प्रत्येक कलेक्शन. ज्यांना खूप मोठे नको आहेत त्यांच्यासाठी छोटे ऑप्शन्स आहेत. नऊवारीवर आणि नथीची तुम्ही काय म्हणालात 200 पासून रेंज स्टार्ट होते. ती गोड आहे, एकदम छोटीशी आहे. त्यात पण छान मोर आहे. तर हे असं आहे. आणि हे बघा इथे बुगडी आहे, डेलिकेट. येस, छान असे. त्यातही मोराचं आहे डिझाईन. हे पण आपलं देवीचं कॉइन स्टाईल. हे बाजूबंद आहेत आणि हा ऍक्च्युली बाजूबंद पण आहे. पण हा आपण हा पण असा होऊ शकतो. सो त्यातही आपल्याकडे भरपूर डिझाईन्स आहेत. मागे चेन आहे, सो आपल्या अकॉर्डिंगली ऍडजस्ट होऊ शकतं. येस, तर त्याच्यात पण बरेच ऑप्शन्स आहेत. आणि ह्याची काय स्टार्टिंग रेंज? ही आपली आता रेंज आहे 1200. वेगवेगळी 1000 आहे, 1900, 1200 अशी रेंज आहे. ही प्रॉपर बाजू मोत्यामध्ये. सो हे असं आहे. आणि आता आपण बघतोय की कलेक्शन इतकं वास्ट आहे, इतकं सुंदर आहे. पण जाता जाता अजून त्यांचे काही स्टेटमेंट पीसेसची झलक मिळणं बाकी आहे. सो ते आपण बघणार आहोत. आणि जाता जाता अदितीशी गप्पा मारून तुम्हाला मी सगळे डिटेल्स देणार आहे. शुअर जाणून घ्यायचं आहे कसं यायचंय ते तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले आहेत. बाकी डिटेल्स पण देणार आहेत. चल पाहूया. तर इयरिंग्स बद्दल बोलतोय. कलेक्शन अप्रतिम आहे हिरकणीचं, स्पेशली इयरिंग साठी आहे म्हणून. पण त्याच्यात अजून एक गोष्ट आहे, म्हणजे हे जे काय इथे भंडार दिसतोय त्याच्यात काहीतरी डील किंवा काहीतरी ऑफर्स म्हटलं की आपल्याला पहिलं लक्षात इथे जातं. आणि छान हे असे डेली वेअर ऑफिस वेअर कलेक्शन आहे आपलं. सो ह्याच्यात अशी ऑफर आहे, एनी 3 पीसेस फ्रॉम दिस कलेक्शन 350 मध्ये येणार आहेत आपल्याला. म्हणजे कोणतेही 3 घेऊ शकता. सो ऑप्शन्स बघा काय सुंदर सुंदर ऑप्शन्स आहेत. त्यात फॅब्रिक ज्वेलरी पण आहे. छान ॲनिमल लवर साठी छोटे छोटे छान एलिफंट साठी आहेत. म्युझिक लवर साठी असं हे छान तबलाचं डिझाईन आहे. आणि प्रत्येक कलर कॉम्बिनेशन वेगळे आणि लाईट वेट आहे. बर्ड मध्ये आहेत. सुंदर. 350 रुपयाला 3 आहेत. सो इथे आलात तर ही एक डील नक्कीच मिळणार आहे तुम्हाला. आणि आता या व्यतिरिक्त तिचे जे क्लासिक पीसेस आहेत काही ते बघणार आहोत. आणि जाता जाता मग अजून काही डिटेल्स तिच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर हिरकणी ब्रँडचे काही एक्सक्लुझिव्ह डिझायनर, हटके, अनोखे जितकेही ॲडजेक्टिव्स आहेत ते कमी पडतील इतके काही काही पीसेस आहेत. सो हे अख्खं सेक्शन आहे. सो आता अदितीला मी तिला सोपते की कारण की तिचा ब्रँड आहे. सो लेट्स सी काय आहे हटकं कलेक्शन. सो आत्ता हे अगदी नवीन आलेलं हसलीमध्ये सध्या हे सगळे हसली स्टाईल आहे. ब्रास आहे आणि छान स्टोन्स आहेत. पर्ल आहे, वेगवेगळ्या कलर्सचे स्टोन्स लावलेले आहेत. येस, मल्टी कलर आहे. आणि छान असं हे एक वेस्टर्न स्टाईल होऊ शकेल, स्टायलिश असे हे छान आहे. ही 1800चा हा पीस आहे. कारण हा म्हणतो एक्सक्लुझिव्ह आपण म्हणतो स्टेटमेंट त्या स्टाईल मध्ये आहे.
त्यानंतर आपल्याकडे ट्रेडिशनल थोडंसं राजस्थानी स्टाईलचं ते थेवा म्हणतात, थेवा ज्वेलरी, थेवा पेंडंट. सो असंही कलेक्शन आहे. चोकर्समध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे. स्टोन्समध्ये ह्यात कलर्सही मिळतील, डिझाईन्स मिळतील मधल्या. हे अमेरिकन डायमंडमध्ये आहे आणि छान हे कुंदन पाचीस हे स्टोन स्टडेड आहे. येस, वर्क आहे. नंतर आपली एक्सक्लुझिव्ह हिरकणीची स्पेशालिटी ऑक्सिडाइज जर्मन सिल्वरमध्ये असे छान पिकॉकचं. येस. सो मॅचिंग त्याला इयरिंग्स आहेत, पेंडंटला मॅच होतील असेही सेट्स आहेत. आपण मगाशी छान चेन पेंडंट मध्ये बघितलं, त्यात वन मोर एक हत्तीचंच डिझाईन आहे. छान असं नाजूक पण आहे, पण कानातले पण छान असे भरीव आहेत. शिवाय आपल्या सर्वांचं लाडकी महाराष्ट्रीयन ज्वेलरी हे पण आता नवीन आलेलं आहे चोकर. ह्यातही स्टोन्स आहेत कमल्टी. ही आपली आता आलेली आहे 1600चा आहे, विदाउट इयरिंग्स आहे हे. शिवाय चोकर्स मध्ये हो गादीमध्ये आहे, गादीमध्ये बसवलेले. त्यामुळे आपल्याला याला त्रासही होणार नाही, आपल्या मानेप्रमाणे ऍडजस्टही होईल. आणि आता ते त्याच्यात छान नवीन डिझाईन आलेलं आहे. वर्क आहे. नंतर महाराष्ट्रीयन स्टाईल मध्येच हे आपलं अमेरिकन डायमंड स्टोन्स मध्ये आहेत. छान आहे. ह्याच्यातही आपल्याकडे येस सध्या मोर एकदम ट्रेंडी आहे ज्वेलरी. त्यामुळे प्रत्येक आपल्या येस होतोच. नंतर हा सुद्धा एक सुंदर असा पीस आलेला आहे पर्ल मध्ये, ब्रास मध्ये आहे हे सगळी ज्वेलरी. नाजूक असे इयरिंग्स आहेत. ह्यातही आपल्याकडे कलर्स आहेत. त्यानंतर हो थोडस भरीव केलेलं आहे. आता लग्न ब्राईडसाठी ज्वेलरी म्हणूनही आपल्या छान जाते. त्यानंतर टेम्पल ज्वेलरीमध्ये पण हे चोकरमध्ये हा एक पीस आहे, छान स्टोन्स आहेत ह्यालाही. नंतर पाची कुंदनमध्ये आपल्याकडे व्हरायटी आहे. नाजूक अशी पर्ल माळा आहे आणि छान असं हे स्टँड आउट होणार आहे. क्लासी आहे, क्लासी ज्यांना आवडतात. येस, विथ नाजूक डेलिकेट छान असे त्याला मॅचिंग इयरिंग्स आहेत. आणि हा सुद्धा एक हसली स्टाईल मध्ये हे नॅचरल स्टोन्स आहेत. त्यामुळे प्रत्येक कलर अनकट आहे, फिनिशिंग नाही आहे त्याचं, आणि रॉ आहे. आणि ते असे छान ब्रास मध्ये बसवून हे असं छान चोकर आहे. तर जसं तुम्ही बघितलं तसं हे कलेक्शन आहे. त्या व्यतिरिक्त अमेरिकन फिंगर येस अमेरिकन डायमंड मध्ये पण आहेत आपल्याकडे. स्टेट पार्टी वेअर कलेक्शन आहे अमेरिकन डायमंड मध्ये. म्हणजे छान असे मोठ्यापासून डेलिकेट होतील असेही आहेत. बाहेर येऊन तुम्ही थोडा ब्रिजिटन झोन मध्ये जर गेला असाल तर अगदी क्लासिक कलेक्शन आहे खरं तर. आणि काय रेंज आहे याची? 1700. ओके, सो 1700 ची वगैरे रेंज. सो रेंजेस तसेही फार रिजनेबल, म्हणजे 2-2.5 हजाराच्या आसपासच्या आतच आहे. हो, प्रत्येक स्टाईलची, प्रत्येक कलर मध्ये, प्रत्येक स्टोन मध्ये डिझाईन्स आपल्याकडे प्रत्येकाची वेगवेगळी आहे. डेलिकेट पासून स्टेटमेंट पर्यंत. ते रिंग्स पण दिसतात आणि ते पण असे छान स्टेटमेंट रिंग्स आहेत. आणि काय रिंग्सचं स्टार्टिंग? रिंग्स पण सुद्धा 150 पासून नॉर्मल ऑक्सिडाइज मध्ये पासून. ही पण आहे. हे पण किती सुंदर आहे. 2 फिंगर्स मधली आहे. ओके, सो रिंग्स पण 101 आहेत खरं तर. 200. त्यानंतर ही आपल्याला ह्याच्यासाठी मिनिमल ज्वेलरी म्हणतो आपण. स्मॉल कॉलेज गोअर्स साठी, जास्त ज्यांना खूप कॉलेज यंग ह्याच्यासाठी ते मगाशी इयरिंग्स मॅच त्याला मॅच होईल असे. सो हे सुद्धा आहेत. आणि इयरिंग्सचं कलेक्शन जर बघितलं तर संपतच नाही आहे. बघ इथे पण असे सुंदर पीसेस आहेत. हे सगळे हँड पेंटेड झुमकामध्ये आहे. 300 रुपयाला आहे फक्त. सो इयरिंग्स मी परत सांगते की प्लीज इयरिंग्ससाठी तुम्ही इथे नक्कीच येऊ शकता. इयरिंग्ससाठी इथे आला नाहीत तर तुम्ही काहीतरी खूप छान मिस करताय. आणि 300 अगदी 300 250 हे बघा, हे 250 ला आहे. सो हे असं सगळे कलेक्शन हे इयर कफ्स आहेत का? हां, इयर कफ स्टाईल. ओके, सो कफ्स आहेत, इयर कफ्स आहेत, असे सुंदर डेंटी पीसेस आहेत.
300-250 ही सगळी रेंजेस तुम्हाला इथे मिळत नाही. हे अगेन जर्मन सिल्वर बॅटन, हे पण तुम्ही ब्लॉक प्रिंट्स कुठल्या, हे बघा हे किती सुंदर आहे. सो हे सगळे इथे एक्सप्लोर करायला तुम्ही येऊ शकता. सो अदिती, काय टायमिंग्स असतात, कधी बंद असतं दुकान? येस, आपलं दुकान बंद असतं एव्हरी मंडे बंद असतं आणि ट्यूजडे टू संडे सकाळी 11 ते संध्याकाळी रात्री 8 पर्यंत आपण इथे असतो. सो 11 ते 8 पर्यंत इथे तुम्हाला कधीही येऊ शकता. सोमवारी फक्त ते बंद असेल. आणि मी कसं यायचं ते तर मी तुम्हाला दाखवलंच आहे. मठाच्या गल्लीतून आत आलात, टुवर्ड्स रानडे रोड गेलात की तुम्हाला अगदी समोर हिरकणी दिसेल. आत कसं शिरायचं आहे, कुठून शिरायचं आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. सो कन्फ्युजन नसावं. बाकी सगळे डिटेल्स मी कॅप्शनमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये नेहमीप्रमाणे देणार आहे. मला हे जागा खूप आवडली आहे. ॲज युजल थम्सअप आहे. थँक्यू सो मच अदिती. आणि एका स्त्रीने उभा केलेला हा एवढा मोठा ब्रँड आहे, हिरकणी नाव आहे, तर वाय नॉट. दादरमध्ये आहे तर नक्की या. आणि आलात काय घेतलं ते मला तुम्ही ॲज युजल कळवणार आहातच. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत मी चित्राली पुन्हा भेटणारच आहेत. सो पुन्हा भेटूच. थँक्यू सो मच. थँक्यू.